नाज़रीन, कोकणी न्यूजवर आपल्या सगळ्याचं तहेदिलशी इस्तकबाल आहे। जैसा की आपल्या सगळ्याला माहिती आहे, खेड म्युनिसिपालिटीचा इलेक्शन डिक्लेअर झालं आहे आणि आपल्या सगळ्याचं चहेतर आरिफ भाईंनी फॉर्म सबमिटेड केले ना, त्यांनी फायनल लिस्ट पण आता आलेली आहे। आज आपण आपल्या जरिए काही बातमी ऐकत होतो, पण आज आपल्याशी डायरेक्ट रूबरू आहात आपल्या सगळ्याचं चहेतर वार्ड नंबर 10 शी उमेदवार आपला आरिफ भाई मुल्लाजी। आरिफ भाई, कोकणी न्यूजवर आपला तहेदिलशी इस्तकबाल आहे आणि आज आपण सगळ्या व्ह्यूअर्सशी तुम्ही डायरेक्ट मुखातिब आहात। काय बोलना चाहता हो, तुमचा काय संदेश आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, सलात व सलाम अला अशरफुल अंबिया वल मुरसलीन। खूप शुक्रिया तुमचा सगळ्यात पहिले की तुम्ही माझ्यासाठी इतकं सगळं काम करता आणि माझं मॅसेजेस किंवा माझी जी ॲडव्हर्टाईजमेंट आहे ती तुम्ही लोकांपर्यंत पोचवता। बेसिकली नगरपालिकेची निवडणूक आपल्या इकडं 3 वर्षात डिले होऊन लागलेली आहे आणि ह्या पुऱ्या प्रभाग जर आपण बघला, प्रभाग नंबर 10, तर त्याच्यामध्ये आपलं ही जी कंजेस्टेड एरिया आहे, म्हणजे त्याच्यामध्ये साठे, पोत्रिक मोहल्ला असेल, तांबे, महाडिक, कौचाली, पटेल मोहल्ला असेल, गुजरवाली असेल, तर ही जी खास एरिया आहे ती एरिया म्हणजे पूरग्रस्त एरिया आहे। ज्यामध्ये आपला एक मच्छी मटन मार्केट आहे। ह्यामुळं आज मच्छी मटन मार्केटची जी परिस्थिती आहे त्यामुळं प्रचंड अशी दुर्गंधी किंवा वास या पुऱ्या परिसरातलं झालेलं आहे आणि आपल्या किनाऱ्याला एक जगबुडी नदी आपली जी जाते त्याच्यामध्ये पूर तर येतेच, पण त्या पूर औरासाठी पण आपलं प्रयत्न होतील की बाबा ती सगळी त्याचं गाल वगैरे पूर्णपणे उपसून कमीत कमी पाऊस इतकं असतं की पाणी येणार नाही असं तर आपण बोलू शकत नाही, पण ती कमीत कमी कैसा होईल ह्याच्यावर आपलं प्रयत्न असतील। दुसरी बात, तो जो पूर्ण परिसर आहे त्याला जर आपण पर्यटनाच्या दृष्टीने लोकांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने जर त्याची एक ही झाली आपली खूबसूरतीच्या दृष्टीने त्याचा आपण डेव्हलप करू शकला किंवा मी त्याच्यावर आमचं जो नेता सन्माननीय रामदासभाई, सन्माननीय आमचं योगेशदादा कदम यांनी ही मला अपॉर्च्युनिटी आता आम्हाला शिवसेनेच्या माध्यमातून आम्हाला ही आता ही इलेक्शन लढण्याची आम्हाला जी संधी दिलेली आहे, तर त्यांच्याजवळ चर्चा केल्यानंतर आम्ही त्यांच्याजवळ ते प्रस्ताव ठेवलेला आहात किंवा त्यांच्यासुद्धा संकल्पनात ही आहे की बाबा ह्यो पुऱ्या परिसराचं डेव्हलपमेंट करायचं आहे, एक खूबसूरत किनारा होईल, आता एक वॉकिंग ट्रॅक होण्याचं आपण प्रयत्न करू। असं सगळं आपलं डेव्हलपमेंटचं तर सगळं आपलं प्रोग्राम आहात, तर त्या दृष्टीने आपलं सगळं प्रयत्न चालू आहेत आणि आज अल्हम्दुलिल्लाह आपल्या पुऱ्या या प्रभाग नंबर 10 त्याच्यामध्ये मी आरिफ मोहम्मद मुल्लाजी, रेश्मा रऊफ खतीब या आमच्या महिला उमेदवार आणि त्याच्यासाठी ती आमची प्रेसिडेंट ची अध्यक्ष, आमच्या ह्याची अध्यक्षपदाची उमेदवार माधवी घुटाला, ही आम्ही तिघा अशी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहोत। आमची निशाणी आहे धनुष्यबाण। 3 अलग अलग मशीन असणार आहेत। मी आपल्या सगळ्या मतदाराला खास कर आणि मी इवन जी लोक आज व्ह्युअर्स आहेत त्यांना पण रिक्वेस्ट करत आहे की त्यांनी ह्या प्रभागात असलेले त्यांचं रिलेटिव्ह फ्रेंड त्यांनीसुद्धा त्यांना कन्व्हिन्स करवा की आम्हाला ह्या निवडणुकीतलं धनुष्यबाण या निशाणीवर बटन दाबून त्यांनी आम्हाला भरपूर मतांनी निवडून द्यावं ही मी त्यांची विनंती करतो। आरिफ भाई, जैसे की तुम्ही स्वतः ह्या वार्डचं रहिवाशी आहो आणि पाण्याचा मसलो, मार्केट मुलं जी दुर्गंध आहे तो त्याचा मसलो हे स्वतः तुम्ही भोगता हो, तर काय आम्ही आशा करू शकता या तुमची जी मतदान करणारी मतदाता ते आशा करू शकता की तुमचा फर्स्ट प्रिफरन्स जी मार्केटचा आणि जी गंदगीचा आहे ती, का की ही जी आहे ना ती लोकांच्या सेहतशी जुळलेली प्रॉब्लेम आहे, तर ह्याबद्दल तुमचं काय फर्स्ट ॲक्शन काय असेल? बघा, मार्केटबद्दल मी तुम्हाला बोलू शकता की सन्माननीय रामदासभाई कदम आणि योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून 100 करोड रुपयाचं फंड ऑलरेडी मार्केटला अलॉट झालेलं आहे। त्याच्यानंतर मार्केटचा पुरा प्लॅन जी काही नवीन मार्केटचा पुरा प्लॅन ही सँक्शन झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने बघायला गेला तर जो प्रोजेक्ट आहे तो आता माझं नशीब आहे की माझ्या नगरसेवक पदाच्या याच्यामध्ये तर चालू आहे,
पण ह्यो प्रोजेक्ट त्यांचं स्वतःचं होतं, त्यांनी तो फंड रामदासबाईचं असतील किंवा आमच्या योगेशदादाचं असतील आणि आता स्थानिक आमचं शिवसेनेचं कार्यकर्ता होतं सरफराजभाई पंगारकर वगैरे, यांनी अगोदर त्यांचं पाठपुरावा केले होते आणि आम्ही जरी त्या पक्षात नसत आहोत तरी आम्हाला तुम्ही जसं बोलला की आम्ही जर रहिवासी आहोत आणि आम्हाला खूप त्रास होते, तर वेळोवेळी आम्ही या लोकल संघटनेच्या माध्यमातून आपण आपल्या आमच्या फ्रेंडशिपच्या माध्यमातून आम्ही ह्यो प्रोजेक्टच्यासाठी वारंवार आम्ही पाठपुरावा करतो आणि अल्हम्दुलिल्लाह मना मी मग खुशीने बोलू शकता आहे की माझं इन्शाअल्लाह बघाल की सगळ्यात पहिला काम असेल की मार्केटचं नूतनीकरण ही सुरू होईल इन्शाअल्लाह. तर ही माझी अशी तिला उमेद आहे आणि आमचं पाठपुरावा पण आहे की बाबा ही लवकरात लवकर हे काम चालू इन्शाअल्लाह होणार आहे इन्शाअल्लाह. आणि आरिफ भाई जसं की ह्या वर्षा आपण बघला की थोडीशी आपली जगबुडी नदीचो गाल साफ झालो, पण जास्ती पास लागून ह्या वर्षा तवरासा त्या प्रमाणात पाणी भरला नाही. आता ह्याच्यातला ही अलग अलग डिव्हिजनशी म्हणजे सेंट्रलशी आहे, स्टेट गव्हर्नमेंटशी आहे. आता तुम्ही समजा नगरपालिकेशी आहो, तर ह्यो जो मेजर प्रॉब्लेम आहे जो की पाणी भरतं, तर त्याच्यासाठी काही प्लान आहात या तुमची काही विचार आहात की तो हमेशासाठी तो पाणी भर्याचो जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व होईल? बघा कैसा आहे की मना आहे ना, मी असं खोटं आश्वासन कुणाला देण्याचं माझी आदत. पाऊस आपल्या इकडे इतकं लागतं ना की बाबा पाणी येणारच नाही असंही आपण बोलू शकत नाही, पण आपल्या हातात ते प्रयत्न असतात की जसं आता गाल काढणे. आत्ता आपण गेल्या वर्षात जो बघला तो गाल आपल्या मार्केटच्या समोर जे एरिया आहे त्यातलं काढलेलं आहे, पण आता नेक्स्ट टप्प्यातनं बावामलकच्या जी आपलं नदी बाहेर जातं त्या तोंडावर जो गाल आहे तो काढणं खूप जरुरी आहे. आणि त्याच्यासाठी मी वेळोवेळी आपण त्या इरिगेशन डिपार्टमेंटशी आपण त्यांशी बोललेलं आहे बाबा तुम्हाला आता गाल जर खऱ्या अर्थाने जर आपल्याला हे करायचं असेल तर थकलो गाल निघालो पाहिजे, जेणेकरून पाणी जर पास झाला तर होऊ शकते की पाणी बाजारात किंवा मार्केटला किंवा मूल्यामध्ये उलटणं कमी होईल, याचा प्रयत्न आपण करतो. आरिफ भाई कोकणी न्यूजशी बोलला त्याबद्दल तुमचा मोप मोप शुक्रिया. आणि आम्हाला आशा नाही बल्कि खात्री पण आहे का की आम्ही अलग अलग लोकांशी मिळत आहोत, तर तुम्हाला उमेदवारी मिळणं ही पण एक खुशनसीबी आहे आणि बहुतेक तुम्ही निवडून येणं ही तय आहे. आम्ही दुआ करता हूँ की अल्लाह ताला तुम्हाला कामयाबी देव आणि जर पण तुम्ही इरादा आणि मनसूबा बनवला हुकूम मिल्लतसाठी त्यातला अल्लाह ताला तुम्हाला कामयाबी देव इंशाअल्लाह. कैसा आहे की बघा आज जर आपल्या मूल्यातनं किंवा साठेपुत्री म्हणलो असो, तांबे महाडिक म्हणलो असो, आज आपलं माझं वैयक्तिक पण माशाल्लाह सगळ्यांशी मोप बेस संबंध. त्यामुळं ऐसा आता सिच्युएशन आहे की आमचं साठे मूल्याचं अध्यक्ष सन्माननीय आमचं सिकंदरभाई मुसा असतील, आमचं शमशुद्दीन माझं दोस्त आहात आमचं आणि मुकादम अंजुमन तालीमचं प्रेसिडेंट आहात शमशुद्दीन मुकादम असतील, आमचं माजी प्रेसिडेंट आहात आमचं वहीदभाई कडवेकर असतील, शमशुद्दीनभाई जुईकर असतील, आसिफ जुईकर असतील, बिलाल जुईकर आहात, सरफराज पंगारकर, महमूद प्रमोदारकर, इरफान तांबे मूल्यातलं आमचा गुल्लूबाई तांबे आहात, आमचं शिराजबाई पटेल आहात, आपलं महाडिक मूल्याची आमची सगळी कंपनी. म्हणजे आज बघायला गेला ना तर एक प्रचंड मोठ्या प्रमाणावर लोक आपल्याला सपोर्ट झालेलो आहे. माझं काही आमचं कार्यकर्ते स्वतःहून येऊन आपल्याला मना आता अल्हम्दुलिल्लाह मदत करतात आणि खासकर आमची जी बहिणीशी आहात किंवा महिला वर्ग आहे आमचा ती पण मोठ्या प्रमाणाने येऊन आता काम करते. तेव्हा इन्शाअल्लाह मला खात्री आहे की आम्ही प्रचंड मोठ्या मताधिक्याने इन्शाअल्लाह ही निवडू. तीनू आमचे उमेदवार असतील, मी आहे, रेश्मा खतीबाद आणि माधवी उटाला, हे तीनही उमेदवार आमचं मोठ्या मताधिक्याने आता आम्ही प्रभाग 10 निवडून येऊ अशी आम्हाला खात्री आहे. शुक्रिया, जजाकुल्लाह खैर. ओके, अल्लाह हाफिज.